आईला मर्दा पहिलाच उशीर झाला पेपरला बोलव लवकर आल्याला हाक मार मर्दा आद्या एक की पेपरला यायचंय. आलो आलो भावना 2 मिनिट थांबा. अरे आलो आलो की थांबा भावना बाबा ये रे लवकर लय उशीर झाला अगोदर मर्दा एवढ्या उशीर लावते पेपर आहे माहित नाही तुला. येड्या लवकर आवरत नक्की. सॉरी भाई सॉरी. काय मर्दा लवकर चल बाबा. राहू दे सोड भावना आता चला मग अभ्यासाचं काय केलाय का नाही. चालू होता अभ्यास तू न केला रात्रभर. रात्रभर बसून ते अभ्यास केलाय रे आणि आपल्याला विचारणार मोठं बोलाय बंद. अरे नाही खरं नाही केलं भावना. तुझ्या मंदिरात पाया पडून जाऊया. चल चल जा. पेपर लय भीती वाटायला लागल्या बाबा. काय होत नाही रे चल तू बघा. काय होत नाही रे चल होईल ते होईल बघता येईल एवढा काय विचार पण झाला नाही रे. आयला पेपरला अवघड गेलाय आता कसं होणार काय माहिती. काय लिहिले आता एवढा काय विचार करायला पेपर रे पेपर. तुझ्या 5वा प्रश्न लिहिला. अरे मग काय भावा कसला सोपा होता काय 2-3 बांधलेले आता तू लिहिलास का नाही भावा. या द्या. हा अरे काय विषय काय बोलायला लागले तुला मर्दा काय विषय झाला बाबा. अरे पेपर लिहिलेस का नाही. मर्दा तर राहू दे चल घराला. अरे काय विषय मर्दा आम्हाला म्हणतो तास पेपर मर्दा लिहिलायस का नाही विषय काय बोल बोल. छोडा मर्दा असला पेपर कोण काढतोय. अभ्यास काय आयला एकदा 12वी सपले निवांत आता मग. अरे बाबा आता पाय झाले मला गाडी घेऊन देणार आहे मस्तपैकी. माझं पण भावा मम्मी काहीतरी घेऊन देईल. आता तुझं रे. अरे राहू द्या म्हणून चला घरला आता जाऊया. अरे बोल बोल काय बरे आता जाऊ का भावा संध्याकाळी येतो आणि बरं ते चल काय चल तुझं काय पेपर तुझ्या बोली भावा. आद्याचा मूड काय खराब वाटत होता मला. आजचा पेपर पण गेलाय सर तसा अवघड दादा. त्याला जाऊन भेटायला पाहिजे वाटतं. आता कुठे भेटतो मर्दा आता बसून उशीर झाले टाइमले झाले आवरून बिवरून येऊन संध्याकाळी येऊन भेटूया राहू चल. चालते. एवढ्या सगळ्या प्रश्नांना मी काय झालेलं नाही तर माझा विषय उठला नापास आणि 12 येतं. अर्धा सगळ्या पोरांना पेपर सोपा गेलाय माझा एकटाचा अवघड गेलाय. जर हे विषय माझा उडला सगळ्यांच्या मागे राहतो मी. वर्षभर अभ्यास करायला पाहिजे होतो उगा मस्ती करत बसलेलो वर्षभर. घरातल्यांच्या मागे ना अपेक्षा होती. आता मी कसं तोंड दाखवणार घरात आणि बाहेर. पोरं मला काय म्हणतील 1 वर्ष मागे राहिलं असतं. काय करू आता मी. एकच ऑप्शन उरलाय. अरे आपण असं करूया तुझ्या. अरे अरे आधीच पैसे माझ्याकडेच आहेत. कसलं रे. अरे त्याचे पेपर चालू व्हायच्या अगोदर देतात द्या अदेव द्या. अरे कुठे आहे जरा आवाज तर ओढ ठेवलाय. चल बघून येऊ. चल बाबा एका कडे लावून बसला विवाद. वाजव बाबा. हे अदेव द्या द्या अद्या द्या. निघाले आता परत. आलो आलो 2 मिनिटं आलो आलो. हे थांबा उघडतो. काय झालं रे. काय भावना बोला की. काय नाही कुठे काय. अरे बसा भावना बसा बसा. अजून घरला गेला नाही का तुम्ही. नाही अरे तुझं पैसे रस्त्यामध्ये होतो थांबा पाणी आणून देतो तुम्हाला 2 मिनिटं भावना. हे मर्दा टाइम झाले लवकर याला पैसे देऊन जावा काय चल. चालते. हे आद्या भावा जरा लवकर आण रे पाणी जायला. कसली रे. कुठे आहे रे. हे काय. आलो आलो थांब. आईला ही रसी उठली थांब त्याला आल्यावर विचारा. हे द्या इकडे. अरे यायला पाणी तुमच्यासाठी चालू जरा पाणी भावना घरला गेला. ते राहू दे पाणी राहू दे. रसी कुठली. अरे ते असंच घेऊन बसलं रे मी जरा. असंच काय इश्यू बाबा. अरे ते
खेळत होतो रे मी त्यांना बाका विषय रस्त्याने खेळायचं वय गेलं रे. अरे होय भाऊ आता एवढं रस्त्याचं काय घेऊन बसलं राहू दे स्टोरी घेऊन बस जरा काम आहे त्याकडं. काय इश्यू बाबा काय नाही रे बॉस सोड काय नाही रे थोडं का पडत बसलायस नको राहू सोड नको काय याचं? बोल काय इश्यू बाबा. अरे मनातलं सांगितलं दुःख कमी होतंय रे. ए, बोल काय इश्यू. राहू दे भाऊ अरे बोल पेपरला टेन्शन घेतलंयस काय? नको रे ते विषयच काढू नको भाऊ काय इश्यू बाबा. पेपर सुटल्यावर पण तोंड पडून आलता आम्ही बोलायला येणार होतो आणि म्हणलो संध्याकाळी येऊया. काय इश्यू झालाय. मला एक पेपर सोपा गेला रे माझा जर विषय उडला तर काय विषय उडाले. घराल्यांच्या लय अपेक्षा आहेत रे माझ्याकडनं. अरे वय मग एवढं का टेन्शन घ्यायला लागला तू. आद्या दोरी घेऊन काय करत होतास? काय नाही रे भाऊ विषय काढू अरे बोल दोरी घेऊन काय करत होतास. पेपरला टेन्शन आहे काय? अरे बोल दोरी घेऊन काय काम होतं तुझं. अरे बोल तुषार तू काय करत होतास. काय करत होता? बोल 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 लवकर बोल. चल, बस इथं जरा काम आहे तुझ्याकडे बस. खरं सांग बरोबर इकडे बरोबर काय करत होतास. काय विचार बरोबर. अरे आम्ही काय खोळाय काय मित्रच आहे आम्ही. बोल काय विषय. पेपर अवघड गेलाय मग त्याला काय होतं एवढं काय. वर बघून बोल की इकडे बघ काय विषय. अरे वर बघ इकडे बघ. अरे एवढं काय झालंय शेवटचा पाऊल उचलाय आणि तुला काय झालं रे. पेपर अवघड गेला तर गेला आमचं काय गेलं नाही त्या प्रत्येक पेपर अवघड. अरे पण काय पण आता आम्ही एवढं हे करतोय मर्दा पेपर आम्ही पण लिहून आलोय. आम्ही काय असं तुला 90-95% पडते असं वाटते काय. आणि एक पेपर काय तुझं आयुष्य ठरवणार आहे वे. नाही रे भान माझ्या पेपरला आवडी गेला तर नापास गेलो घरात लय अपेक्षा नाही. अरे मग काय झालं पेपर एक अवघड गेला तुला घरातल्यांचा विचार पण येत नाही काय. मग हे पाऊल उचलताना आता समज जर तुला बरं वाईट काय तर झालं असं घरची कोणाला बघून जगणार. तुला घरचा विचार जरा सुद्धा आला नाही काय. बोल अरे बोल काय झालं तुला. अरे प्रत्येकाने जर असं केलं तर कसं होणार रे मग. अरे तो काय बोलते ते लक्ष दे. तेव्हा चुकीचं सांगते काय. अरे जर ह्या जगात जर प्रत्येकाचा पेपर आता नाही म्हणलं तर दरवर्षी कित्येक जण नापास होते. प्रत्येक जण जर फास्ट राऊंड घेतलं तर मग त्यांच्या घरच्यांचा विचार कोण करणार. तुला काय सांगतो मी कळते काय. बरोबर भाऊ मी चुकीच पाऊल उचलत होतो. अरे मग तुला कळायला पाहिजे रे. जर आता आम्ही जर नाही आलो असतो तू चुकीचं काही तर करून घेतला असतास तर. अरे आता प्रत्येकाच्या आयुष्यात येते ना. आता तुझं काय पेपर अवघड गेला. अरे ह्या वर्षी गेला पुढच्या वर्षी परत एकदा बसून दे ना. आता जर तू काही बरोबर करून घेतला असता परत पेपर देऊन तू पास झाला असतास काय. एकदाच आयुष्य भेटते रे माणसाला. एकदा आयुष्य भेटलं संधीचं सोनं करता आपल्याला आलं पाहिजे. तुझं काय एक मार्कशीट तुझं आयुष्य ठरवणार नाहीये. आणि उरला विषय घरच्यांचा. अरे आपल्याला MIDC जवळच आहे. तू काय हे विचार करला नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात स्किल प्रत्येकाची वेगवेगळी असते रे. आता तुला अभ्यास जमत नाही तुला दुसऱ्या कोणत्या गोष्टीत तर असेल ना. हे तुला कळायला पाहिजे. अरे घरचे म्हणतात शिक कारण घरच्यांना पण आपण सांगितलं पाहिजे ना मला शिकायचं होत नाही मला हे जमते. बरोबर आहे तुझ्या भाऊ तू बोललास आता मी नापास झालो तर झालो परत एकदा पेपरला बसणार. खरं हे विचार आता परत कधीच मनात आणणार नाही. आता कळालं नाही तुला. होय ह्याच्या पुढे काय विचारायला नको. ठीक आहे चल जरा जाऊन ये. चल बाय चल उगा बसून एवढं टेन्शन घेऊ नको. चल ये चल. तर मित्रांनो आदल तर त्याच्या मित्रांनी वाचवलीत पण आपल्या देशात असे लाखो विद्यार्थी आज मरत आहेत. फक्त 12वीचा रिझल्ट तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही. समाजामध्ये तुम्हाला अनेक लोक म्हणतील घरचे म्हणतील की शिका. परंतु तुम्हाला जर शिक्षणाची ओढ नसेल आणि तुम्हाला जर कोणत्या गोष्टीमध्ये जर स्किल असेल किंवा तुम्हाला जे जमते त्यामध्ये तुम्ही आयुष्यामध्ये फोकस करा. घरचे म्हणतात किंवा समाज म्हणतात फक्त शिका. तर शिक्षण तुम्हाला जमत नसेल तर शिक्षणाचं नाच सोडून द्या. जे तुम्हाला जमते त्यामध्ये तुम्ही मेहनत करा. तर भावांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की एक रिझल्ट आपलं आयुष्य ठरवू शकत नाही आणि रिझल्टला बघून तुम्ही चुकीचं पाऊल तर अजिबात उचलू नका.